ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अहंभाव धरून व अहंभाव सोडून केलेल्या कर्माचा परिणाम. ओव्या आहेत 1269 ते 1277 आणि गीतेचा श्लोक आहे 58. भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाच्या मार्गाने मोक्ष प्राप्त करून घेण्यास सांगितले. अहंकार सोडून व अहंकार धरून कर्म केल्याचा परिणाम काय होतो ते या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 58. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् न श्रोष्यसि विनंक्षसि. मच्चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे म्हणजे सर्व दुःखाचं कारण असलेली जन्म मरण रूप संकटे तरून जाशील. परंतु जर तू अहंकाराने मी सांगतो ते ऐकणार नाहीस तर मात्र नाश पावशील. म्हणजे माझ्या कृपेने तरून जाशील, अहंकार करू नकोस. मग अभिन्ना इया सेवा चित्त मियाची भरेल जेधवा, माझा प्रसादू जाणते धवा संपूर्ण जाहला. मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जिये मृत्यू जन्मे, तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ. तेव्हा सकल दुःखांची घरे जी मृत्यू व जन्म जी सर्व जीवांकडून भोगली जातात ती कठीण असून देखील तुला सोपी होतील. म्हणजे कठीण अशा जन्म मृत्यूतून तू सहज तरून जाशील. ओबी 1271 पासून उद्या. सूर्याचे निसावाये डोळा सावाईले होये, तै अंधाराचा आहे पाडू तया. सूर्याच्या सहाय्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही किंमत आहे का? तैसा माझे नि प्रसादे जीव कणू जयाचा उपमर्दे, तो संसाराचे नि बाधे बागुले केवी. त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्प जीवदशा नाश पावते तो संसार रूपी बागुलबुवाकडून कसा पिडला जाईल. म्हणून धनंजया तू संसार दुर्गती यया, तरसील माझिया प्रसादास्तव. म्हणून अर्जुना या संसार रूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. अथवा हन अहंभावे माझे बोलणे हे आघावे, काना मनाची ये शिवे नेदिसी टेको. अथवा हे माझे बोलणे तू अभिमानाने कानाच्या व मनाच्या हद्दीवर टेकून न देशील तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होवून वावो, देह संबंधाचा घावो वाजेल अंगी. तर तू नित्यमुक्त व अव्यय म्हणजे अविनाश असा आहेस ते व्यर्थ होऊन देह तादात्म्याचा तडाखा तुझ्या अंगावर आदळेल. जया देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू, भुंजता उसंतू काहीच नाही. ज्या देह तादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असताना विसावा कधीच मिळत नाही. येवडेनी दारुणे निमणे नीन वीण निमणे, पडेल जरी बोलणे नेघसी माझे. जर तू माझ्या बोलण्याचा विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर तुझ्या अंगावर आदळेल. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की माझ्या ठिकाणी सर्व कर्मे अर्पण करून मतपरायण होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून घेऊन निरंतर माझ्या ठिकाणी चित्त ठेव. आता त्याचा परिणाम काय होईल ते सांगताना भगवंत म्हणत आहेत की माझ्या ठिकाणी चित्त ठेवून सर्व केल्याने माझी कृपा होऊन सर्वच संकटातून सहजच पार होशील. पण अहंकाराने माझे सांगणे जर मानले नाहीस तर मात्र तुझा नाश होईल, म्हणजेच तू परमात्मा प्राप्तीला मुकशील. एकूण भगवंतांनी प्रसंगोपात विविध मार्गांचे विवरण केले असलं तरी अर्जुनाला आचरण्यास कर्ममार्गच योग्य आहे असं स्पष्ट सांगितलं आहे. भगवंतांनी 56व्या श्लोकात सांगितलं होतं की माझ्या प्रीत्यर्थ सर्व कर्मे केलीस तर मत प्रसादात अवाप्नोशी शाश्वतम पदम अव्ययम. परमात्म्याच्या कृपेने शाश्वत व अव्यय असे पद प्राप्त होईल. आता परमात्म्याची आपल्यावर कृपा झाली हे कसं समजावं? ज्ञानदेव सांगतात की अभिन्न सेवेने चित्त जेव्हा पूर्णपणे भरून जाईल तेव्हा परमात्म्याची पूर्ण कृपा झाली हे समजावं. श्लोकात
सर्व दुर्गाणी असा शब्द आलेला आहे. सर्व संकटे असा त्याचा अर्थ आहे. ज्ञानदेव त्या शब्दाचा सर्व सुखदुःखांचे आगर असणारे जन्म मृत्यू असा करतात. मृत्यू हेच सर्वात मोठे संकट आहे. मनुष्य त्या संकटालाच घाबरत असतो. आणि जातस्य हि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च असे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातच सांगितलं होतं. जन्म झालेला प्रत्येक जीव मृत्यूच्या जबड्यात शिरतो. ही नित्य अनुभवाची गोष्ट आहे. त्यावरून तर्काच्याही बळावर म्हणता येते की जो मृत्यू पावतो त्याचा जन्मही नक्कीच होत असावा. भगवंतांनी तर त्यावर शिक्कामोर्तब केले आहेच. म्हणजे परत परत जन्माला यायचे आणि परत परत तीच ती सुखदुःखे अनुभवायची व पुन्हा मृत्यूच्या जबड्यात घुसायचे. असे किती काळ चालत राहील याला काही सीमा नाही. पण भगवंतांच्या मुखाने ज्ञानदेव सांगत आहेत की या जन्ममृत्यूमुळे सर्व दुःखे भोगावी लागतात व ती अटळ असतात. त्यामुळे ती दुस्तर असतात. पण निष्काम कर्ममार्ग आचरणात आणला तर भगवंतांची कृपा होते व या जन्ममृत्यूच्या दुःखातून पार पडता येते. पुन्हा दृष्टांत देतात तो सूर्याचा. सूर्य उगवल्यावर अंधार पूर्णपणे नाहीसा होतो. त्याप्रमाणे परमात्म्याची कृपा हा जणू उगवलेला सूर्यच आहे. मग अज्ञानरूपी अंधकाराचा लाग लागत नाही. अज्ञानच नाहीसे झाले असल्यामुळे भवबंधनही राहत नाही. भगवंतांची कृपा होते म्हणजे काय तर जीवाच्या ठिकाणी जीवभावाचा लेशही शिल्लक राहत नाही. जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत संसाराचा बागुलबुवा जीवाला भेडसावीत राहतो. संसार हा बागुलबुवाच आहे. कारण बागुलबुवाला जसे खरे अस्तित्व नसून कल्पनेतच अस्तित्व असते त्याप्रमाणे संसार सुद्धा वास्तविकतः सत्य नसून संसार आहे अशी जीवाने केलेली ती कल्पनाच आहे. जीवभावाचा नाश होतो म्हणजे त्याची ती संसारविषयक कल्पनाच नाहीशी होते. मग हा बागुलबुवा त्याला कसा त्रास देणार. अशा प्रकारे जीव संसार पाशातून आपली सुटका करून घेतो. संसाररूपी वाईट गतीतून तो सुटतो. असा श्लोकाचा पूर्वार्ध स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव उत्तरार्ध स्पष्ट करताना म्हणतात की जर अभिमानाने तू श्रीकृष्णांचे बोलणे कानावर घेतलीच नाहीस तर मात्र आत्मा नित्यमुक्त व अव्यय असून देखील तो जीवभावात गोवला जाईल व देहसंबंधाचा घाव वाजेल अंगी. तुला देहाभिमानाचा घाव सहन करावा लागेल. देहात अध्यात्मात पावलोपावली आत्मघात आहे. त्याचे फळ भोगत असता उसंत मिळत नाही. मग आत्मदृष्टीने मरण नसतानाही मरणामागून मरण भोगावे लागेल. अर्जुनाने जर भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे युद्ध केले नाही तर काय परिणाम होईल ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.